असं आहे का? मग इथे थोडं भेटणार आहे. हे सगळे तुडून सगळ्याला लॉक होते. असं आहे का? हा, सगळ्याला तुडून मग आतमध्ये सापडले. यस. हा. हा ना. हा ना, दुधाशी आहे. मग काय लोक कोई बेचता नहीं ये बोलो कम से कम 50,000 की दुकान सर त्याची किती निघते 20,000 मटन निघत नसतं 20, 25, 50, 30,000 कोण पाहिजे नाही असे ढाबेवाले जे आपण गुन्हे दाखल करते नाही अजूनही ती हे सर हे विकणार करून द्यावं लागेल आरसीपी को हां आपण गेलं की ते सगळे बाजूला होते ते असं करा. क्रांती चौक पी सांगू एक पी एस आहे त्यांचं येईल ना. एक पी एस आयची टाकी देऊन टाकायची तिकडं. तिकडं तर चालू आहे. बाई त्या थांबणार आहे त्यांचं ते. हा नमस्कार, मी ACP शिंदे. माझी आज शहरामध्ये जनरल नाईट राऊंड चेकिंग असताना रात्री 11 वाजल्यापासून मी स्टाफचं आधीमध्ये फिरत असताना मला गोपनीय माहिती मिळाली की सिल्लेखानामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गोवंश येणार आहे आणि त्याची पहाटे कटिंग वगैरे होणार आहे. अशी अवैधरित्या कटिंग होणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून मी नाईट राऊंडच्या दरम्यानच आमच्या विभागातील पीटर वेदांतनगर यादव मॅडम, तसेच पीटर छावणी ट्रॅफिक भंडारे सर आणि तसेच सिटी चौकचे API चंदन आणि बेगमपुऱ्याचे PSI गायकवाड यांना बोलावून घेतलं. येथे फार मोठ्या प्रमाणावर स्टाफची गरज आहे. लक्षात आल्यानंतर RCP नंबर झोन 1 RCP 1 आणि झोन 2 RCP असे दोन्ही RCP बोलून घेतली आणि या सर्व स्टाफ सोबत नियोजन करून पहाटे 5:30 वाजता बातमीच्या ठिकाणी म्हणजे सिल्लेखाना येथे छापा मारला असता या ठिकाणी वेगवेगळे वाडे मिळून आले. त्या वाड्यामध्ये पाहणी केली असता, बाहेरून पाहणी केली असता त्या ठिकाणी कोंडलेली जनावरे जे कत्तलीसाठी आणलेले आहेत ते दिसून आले. म्हणून त्या वाड्यांना खोलून त्यांचा तपासणी केली असता वेगवेगळ्या त्या वाड्यामध्ये मिळून लहान आणि मोठी जवळजवळ 94 गोवंश जातीची जनावरं मिळून आली. सदर बाबत वरिष्ठांना माहिती देऊन या गोवंशला महानगरपालिकेला माहिती देऊन महानगरपालिकेचा स्टाफ वगैरे बोलवण्यात आला. या सोबतच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने रीतसर पंचनामा वगैरे करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस स्टेशन क्रांती चौक हे करत आहे. सदरची कारवाई आमच्या शहराचे आदरणीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर आणि आमच्या झोनचे आदरणीय बगाटे सर यांच्या नेतृत्वाखाली मी आणि माझ्या सर्व स्टाफनी केलेली आहे. सर, यामध्ये किती वाडे पकडण्यात आलेले आणि किती कर्मचाऱ्यांचा सहभाग होता? या कारवाईमध्ये जवळजवळ RCPचे 24 आणि 17 म्हणजे 40-42 जवान आणि मी स्वतः 2 आमचे PI यादव मॅडम आणि भंडारे सर, एक API एक PSI आणि बाकीचे जवळजवळ 10 लोक म्हणजे जवळजवळ 7 अधिकारी आणि 50 लोकांचा सहभाग आहे या कारवाईमध्ये. किती वाडे पकडण्यात आले? यामध्ये आम्ही 4 आणि 5 वाडे पकडलेले आहेत आणि थोडी माहिती घेतली असता हे प्रामुख्याने वाडे हे एक आहे जुबेर कुरेशी यांच्या वाड्यामध्ये जवळजवळ 33 जनावरं मिळून आलेली. नंतर दुसरे आहे हाफिज मुख्तार इसा यांच्या वाड्यामध्ये जवळजवळ 28 जनावरं मिळून आलेली आहेत. नंतर जावेद कुरेशी, निसा कुरेशी आणि मजिद कुरेशी यांच्या वाड्यामध्ये जवळजवळ 22 जनावरं मिळून आलेले आहे आणि इतरही 2 वाड्यांमध्ये एकात 5 आणि एकात 6 मिळालेले आहे. त्यांचे नावं निष्पन्न करत आहोत आणि यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत.